खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे असे स्पष्ट निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले। सोयगाव येथील पंचायत समितीच्या बचत भवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आणि आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा तुटवडा भासणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे। बाजारात चढ्या दराने खत आणि बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर तसेच बोगस साहित्य विकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके स्थापन करून कडक कारवाई करावी। पात्र शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देऊन कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा पिळवणूक होणार नाही याची प्रशासनाने गांभीर्याने दक्षता घ्यावी असंही आमदार सत्तार यांनी नमूद केलंय। या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत पाणी पुरवठा विभागाचा मुद्दा विशेष गाजलाय। सावळतबारा, कौली, निमखेडी, फरदापूर, तांडा, ठाणा या गावातील ग्रामस्थांनी पाणी पुरवठा विभाग अंतर्गत प्रलंबित कामांची तक्रार मांडली आहे। यावर आमदार सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने या गावांमध्ये प्रलंबित आणि सुरू असलेली पाणी पुरवठा योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहे। विजय चौधरी, एमसी न्यूज, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।